नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीच्या अनेक सेवा करत असतो. यांतीलच एक मुख्य सेवा म्हणजे देवीची ओटी भरणे, देवीचा कुळाचार करणे. नवरात्र उत्सवामध्ये देवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी, कधी भरावी, ती कोणत्या दिवशी भरावी, नवरात्राच्या कोणत्या दिवशी देवीची ओटी भरली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. देवीची ओटी भरणे हा देवीच्या कुळाचारामधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि देवीची ओटी कधी भरावी तर काही ठिकाणी देवीची ओटी ही घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी भरली जाते. जेव्हा घटस्थापना केली जाते तेव्हाच देवीची ओटी भरली जाते आणि ती 9 दिवस तशीच ठेवली जाते. परंतु देवीची ओटी ही देवीची पाठवणी करताना भरायची असते. म्हणजेच नवरात्रीच्या 8व्या किंवा 9व्या माळेला किंवा तुम्हाला जर त्या वेळेस काही अडचण असेल तर तुम्ही त्याच्या आधीही देवीची ओटी भरू शकता. आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर ते परत जाण्याच्या वेळेस आपण त्या व्यक्तीची ओटी भरत असतो, तिला हळद कुंकू लावत असतो. तसेच देवी आपल्या घरी आलेली असते आणि तिची पाठवणी करताना आपण तिची ओटी भरायची असते. ज्यांना 8व्या किंवा 9व्या माळेला शक्य होणार नाही त्यांनी त्या आधीही ओटी भरली तरी चालते. आता यावेळेस आपण काय करतो की 9 दिवस आपण 9 देवींची ओटी भरतो. मंदिरांमध्ये जाऊनही देवींची ओटी भरतो. परंतु आपल्या घरात जी आपली कुलदेवी आहे तिचीच ओटी भरायची राहून जाते. तर आपल्याला या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची देखील ओटी भरायची आहे. कारण आपली कुलदेवी आपल्या घरात वास करते, आपल्या घरात राहणार आहे, त्या देवीची ओटी भरणे देखील गरजेचे आहे. आपण या नवरात्रामध्ये त्या देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी भरणे देखील गरजेचे आहे. आता कुलदेवीची म्हणजेच देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी ही घरातील कोणतीही स्त्री भरू शकते. जर घरातील स्त्रियांना शक्य नसेल तर घरातील कर्ता पुरुष देखील कुलदेवीची ओटी भरू शकतो. बऱ्याच ठिकाणी गर्भवती महिला देवीची ओटी भरत नाहीत. तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्हीही ती ओटी भरू नका, दुसऱ्या कोणाकडून तरी देवीची ओटी भरून घ्या. जर तुम्हाला ओटी भरायला काही अडचण असेल तर तुमचे पती देखील देवीची ओटी भरू शकता. कुमारिका सोडून सर्वजण देवीची ओटी भरू शकता. बऱ्याचदा काय होते की स्त्रिया ह्या घरी असता आणि पुरुष देवीच्या मूळ पीठावर जाऊन देवीची ओटी भरू शकता, तर तसे देखील चालते. स्त्रियांप्रमाणे पुरुषांना देखील ओटी भरण्याचा अधिकार आहे. परंतु स्त्रियांनीच देवीची ओटी का भरावी तर स्त्रियांची जी नाळ असते ती देवीच्या नाळेसोबत जोडली गेली आहे असे म्हणतात. म्हणून स्त्रियांना जास्त अधिकार असतो देवीची ओटी भरण्याचा. स्त्रीचे लग्न झाल्यानंतर तिला ओटी भरण्याचा अधिकार मिळतो. शक्यतो कुमारिका ओटी भरत नाही. परंतु तुमच्या घरात जर काही अडचण असेल आणि ओटी भरण्यासाठी कोणीच नसेल तर कुमारिकांनी ओटी भरली तरीही चालेल. आता देवीची ओटी भरण्यासाठी कोणते सामान लागते तर बऱ्याच ठिकाणी देवीची ओटी ही 11 अलंकारांनी भरली जाते. परंतु आपल्याला एवढे शक्यच होईल असे नाही. त्यामुळे तुमच्याकडे जितके शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ओटी भरू शकता. आता ओटीमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे तर ओटीमध्ये साडी ही महत्त्वाची आहे. बऱ्याच ठिकाणी 6 वार, 9 वार, 11 वार अशा साड्यांनी देवीची ओटी भरली जाते. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्हाला जसे परवडेल, जसे जमेल त्यानुसार तुम्ही देवीची ओटी भरू शकता. साडी ही आपल्याला रेशीमची किंवा काठपदराची घ्यायची आहे. आता रेशीमची किंवा काठपदराची साडी का घ्यावी तर या साडीमध्ये रेशीममध्ये देवीकडून येणाऱ्या चांगल्या लहरी आहे त्या आकर्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे रेशीमची किंवा काठपदराची साडी देवीची ओटी भरण्यासाठी घेतली जाते. त्यानंतर आपल्याला खण म्हणजेच ब्लाउज पीस लागणार आहे आणि एक नारळ लागणार आहे. नारळ का तर देवीकडून येणाऱ्या ज्या चांगल्या लहरी आहे त्या साडी आकर्षित करीत असते आणि नारळ त्या लहरी साठवून ठेवत असते. म्हणून आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी नारळ लागणार आहे. त्यानंतर देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे. देवीची ओटी भरताना खण, नारळ, तांदूळ या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचसोबत आपल्याला यथाशक्ती देवीला अलंकार देखील अर्पण करायचे आहे. आपल्याला देवीला खोबऱ्याची वाटी, खारीक, हळकुंड, बदाम, सुपारी हे देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला देवीला अलंकाराच्या वस्तू म्हणजेच हिरव्या बांगड्या अर्पण करायच्या आहे. नंतर तुमच्याकडे जर मंगळसूत्र देवीसाठी बनवलेले असेल तर तेही तुम्ही अर्पण करू शकता. नसेल तर तुम्ही बाजारातून खोटे मंगळसूत्र देखील या ओटीवर ठेवू शकता. नथ
ही देखील ठेवू शकता. देवीला जोडवे देखील ठेवू शकता. या वस्तू जर तुमच्याकडे कुलदेवीला बनवलेल्या असतील तर त्या तुम्ही ठेवू शकता. नसेल तर तुम्ही बाजारातून खोट्या वस्तू आणून देखील ठेवू शकता. आपल्याला शेवटी भाव महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला जशा शक्य होतील त्या वस्तू ठेवायच्या आहे. त्यानंतर मग आपल्याला शृंगाराच्या वस्तू ठेवायच्या आहे. शृंगाराच्या वस्तूंमध्ये टिकली, हळद, कुंकू, मेकअपचे काही सामान, रुमाल या वस्तू ठेवायच्या आहे. या सर्वांमध्ये आपल्याला हळद, कुंकू हे ठेवायचे आहे. हे महत्त्वाचे आहे आणि शृंगार याशिवाय अपूर्ण आहे. शृंगाराच्या वस्तूंमध्ये तुम्ही देवीला काजळ, नेलपेंट, लिपस्टिक, गजरा, मेकअपचे इतर सामान अशा सर्व वस्तू ठेवायच्या आहे. अशा प्रकारे तुम्हाला यातील ज्या शक्य होतील त्या अलंकाराच्या वस्तू ठेवून देवीची ओटी भरायची आहे. आता देवीची ओटी कशी भरावी तर सर्वात पहिले आपल्याला साडी घ्यायची आहे. ती एका ताटात ठेवायची आहे. त्यावर ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि आपण जे तांदूळ घेतले होते ते त्या पीसवर ठेवायचे आहे. तांदूळ हे आपल्याला कमीत कमी 5 मूठ घ्यायचे आहे. त्यानंतर साडी, पीस, तांदूळ यांना हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. ही सर्व ओटी भरत असताना आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे. नंतर तांदळावर नारळ ठेवून घ्यायचे आहे. नारळाचा शेंडा हा देवीकडे करायचा आहे आणि नारळाला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर नारळावर वेणी ठेवायची आहे, म्हणजेच गजरा ठेवायचा आहे. त्याला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. नंतर साडीवर खोबरे, खारीक, हळकुंड, बदाम, सुपारी या वस्तू ठेवायच्या आहे आणि त्यांना देखील हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. नंतर त्या साडीवर तुम्हाला जी यथाशक्ती दक्षिणा शक्य होईल ती ठेवायची आहे. तुम्हाला जशी शक्य होईल तशी तुम्ही दक्षिणा ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला साडीवर देवीसाठी विडा ठेवायचा आहे. पानाचा विडा जो देवीला खाण्यासाठी दिला जातो तो आपल्याला त्या साडीवर ठेवायचा आहे. त्यानंतर आपण ज्या शृंगाराच्या वस्तू घेतल्या होत्या त्या आपल्याला या साडीवर म्हणजेच ओटीवर ठेवून घ्यायच्या आहे आणि नंतर ही ओटी आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. तर आता ही ओटी देवीला अर्पण कशी करायची? आपण जेथे घटस्थापना केली आहे, जेथे आपल्या कुलदेवीचा फोटो आहे, तेथे कुलदेवीसमोर घटासमोर आपल्याला ही ओटी घेऊन बसायची आहे आणि 99 मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही ओटी देवीच्या आणि आपल्या समोर धरायची आहे आणि देवीची प्रार्थना करायची आहे. देवीला आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देवीला माफी मागायची आहे आणि देवीने आपल्या घरावर सुख, शांती, कृपा दृष्टी ठेवावी म्हणून देवीला प्रार्थना करायची आहे. आणि माझ्याकडून यथाशक्ती जी शक्य झाली ती ओटी मी तुला अर्पण करत आहे, त्याचा तू स्वीकार कर अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती ओटी देवीला अर्पण करायची आहे. या ओटीचा आपल्याला घटाला आणि देवीच्या फोटोला 3 वेळेस स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर ती ओटी तिथे देवाजवळ ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एकदा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपली ओटी भरून पूर्ण होती. आणि ही ओटी भरत असताना आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे आणि देवीचा मोठ्याने जागर करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. या नवरात्रामध्ये या सर्व वस्तूंनी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. ओटी भरून झाल्यानंतर त्यातील थोडेसे तांदूळ हे आपल्याला आपल्या पदरात घ्यायचे आहे. ओटी भरताना आपण साडी घालूनच देवीची ओटी भरायची आहे आणि साडीच्या पदरातच त्या ओटीमधील थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि ते आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रामध्ये देवीची ओटी भरायची आहे आणि देवीचा कुळाचार करायचा आहे. तुम्हाला यातील जे शक्य होईल त्या वस्तूंनी तुम्ही देवीचा कुळाचार करू शकता, देवीची ओटी भरू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता. आणि जोपर्यंत आपण घटाचे संपूर्ण विसर्जन करत नाही तोपर्यंत ती ओटी आपल्याला देवीजवळच ठेवायची आहे. त्यानंतर या ओटीचे काय करायचे तर तुम्ही जेव्हा कधी देवीच्या मूळ पीठावर जाणार असाल, म्हणजेच तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल, तेव्हा तुम्हाला ती ओटी तेथे अर्पण करायची आहे. जर तुम्हाला मूळ पीठावर जाणे शक्य नसेल, कोणी दुसरे जाणार असेल तर तुम्ही त्यांच्याकडेही ती ओटी देऊ शकता. आणि जर तुम्ही मूळ पीठावर जाणार नसाल तर ही ओटी तुम्ही जवळच्या मंदिरात देखील अर्पण करू शकता. आता तोपर्यंत या ओटीतल्या सामानाचे काय करावे तर तुम्ही ओटीतलं सामान वापरू शकता. ओटीतील गजरा, वेणी तुम्ही वापरू शकता. शृंगाराचे सामान देखील तुम्ही वापरू शकता आणि जे नारळ आहे
ते दसऱ्याच्या दिवशी फोडू शकता। जे तांदूळ आहे ते तुम्ही घरात वापरू शकता। अशा प्रकारे ओटीतील जे सामान आहे ते तुम्ही वापरू शकता आणि जेव्हा मूळ पीठावर किंवा मंदिरात ओटी अर्पण करणार आहे तेव्हा पुन्हा त्यात नवीन सामान ठेवू शकता। या नवरात्रामध्ये जर तुमच्याकडे कोणी सुवासीन आली तर तुम्ही तिला ही ओटी देऊ शकता आणि या ओटीने तिची ओटी भरू शकता। आणि जर तुम्हाला ही ओटी कोणत्या मंदिरात द्यायची नसेल किंवा मूळ पीठावरही तुम्ही जाणार नसाल तर ओटीची साडी जी आहे तीही तुम्ही वापरू शकता, कारण या साडीमध्ये देवीच्या सात्विक लहरी संचरलेल्या असतात आणि त्या आपण वापरल्याने आपल्यावर त्याचा चांगला परिणाम होतो। त्यामुळे तुम्ही ही साडी ओटीचे सामान देखील वापरू शकता किंवा कोणी सुवासीन आली तर तिलाही त्या देऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला देवीची ओटी साडीने भरायची आहे। तर तुम्हाला खूप भारीतली साडी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जर स्वस्तातली घ्यायची असेल तर तुम्ही स्वस्तातली घेऊ शकता। तुम्हाला जशी जमेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ती साडी खरेदी करू शकता। देवीला साडीच्या किमतीपेक्षा आपला भाव महत्त्वाचा असतो। आणि जर तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस ठेवून सुद्धा देवीची ओटी भरू शकता, म्हणजेच खणा नारळाने देवीची ओटी भरू शकता। बाजारामध्ये जे 10 रुपयाला ओटी भरण मिळते त्याऐवजी तुम्ही या सर्व साहित्याने देवीची ओटी भरू शकता। अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरात आपल्या कुलदेवीची, आपल्या घरात ज्या देवीचा वास राहणार आहे त्या देवीची ओटी भरायची आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या नवरात्रामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरा। नवरात्राबद्दल असेच माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे, ते पाहण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला व्हिजिट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।